आज आपण ज्या खटल्याबद्दल बोलणार आहोत ना, ते एका दुर्दैवी मुलीचा खटला आहे. पण ही घटना जी आहे ना, ती आहे आपण जो पोक्सो ऍक्ट बघतो त्याच्या पूर्वीचा, की जेव्हा भारतीय दंड संहितेखालीच 366 हे कलम होतं. आता ह्या खटल्याचा जर आपण विचार केला तर अशी कहाणी आहे की ती जी बालिका आहे तिचा एक मित्र, तिच्याच वयाचा एक 18-19 वर्षाचा मुलगा तो, आणि दोघांचं प्रेम. या प्रेमाला घरातल्या लोकांचा विरोध होता. कॉलेजमध्ये जायचे, यायचे, भेटायचे, गप्पा मारायचे, आणि त्यामधून जे त्यावेळचं वयानुसार जे आकर्षण होतं तेही होत असेल ते झालं, आणि त्याच्यातून त्यांचे शरीर संबंध झाले. हे जेव्हा घरच्यांना कळलं तेव्हा विरोध झाला. तिला घरामधून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला, या मुलाला भेटू नको, जे नेहमीच होतं. दरम्यानच्या काळात असं झालं, तिने आई वडिलांचं न ऐकता ती एक दिवस घरातून बाहेर पडली आणि हा जो मुलगा होता, तिचा जो प्रियकर होता, त्याच्या बरोबर ती बाहेर फिरायला गेली. एक दिवस ते बाहेर राहिले आणि एका दिवसानंतर ती मुलगी घरी परत आली. घरी आल्यानंतर थोडंसं तापासारखं होतं तिला, आणि ती 2 दिवस तापाने आजारी पडली. पण तेव्हा तिला कुठेतरी तिला विचारलं तर ती काय म्हणायची की नाही, बरं नाही वाटत आहे. आईलाही लक्षात नाही आलं. 2 ते 3 दिवसांनी ती सांगायला लागली की माझ्या पोटात दुखतंय. पोटात दुखण्याचं थोडं बळावलं, पण घरच्यांनी ना थोडंसं काहीतरी घरचेच उपाय करून तिला हे केलं. या दरम्यानच्या काळात तिने कुठेही घटनेचा, मला कुठे त्रास झालाय, माझ्यावरती कुठला अत्याचार झालाय, याचा उल्लेख आई वडिलांना कुणालाही केला नाही. ती घरात थांबली आणि मग ते पोटात दुखणं बळावलं म्हणून मग अखेर त्या बालिकेला हॉस्पिटलला ऍडमिट केलं गेलं. तोपर्यंत सुद्धा, म्हणजे ऍडमिट करेपर्यंत सुद्धा कुठल्याही घटनेचा उल्लेख बालिकेकडून आई वडिलांपर्यंत गेला नाही. 5 दिवसानंतर ती बालिका हॉस्पिटलला ऍडमिट झाली आणि हॉस्पिटलमध्ये एक्सरे मध्ये असं लक्षात आलं त्यांच्या की तिच्या गर्भाशयाला एक भोक आहे. मग त्याच्यावरती तिकडच्या डॉक्टरांनी उपचार केले, घरच्यांनाही सांगितलं, आणि तिच्यावर उपचार झाल्यानंतर ऑपरेशन झालं तिचं. त्या दरम्यानच्या काळात न्यूमोनिया डिटेक्ट झाला तिला, आणि ती जखम बळावून ती अत्यवस्थ झाली. तिला ICU मध्ये ऍडमिट केलं गेलं आणि त्यानंतर 2 दिवसांनी तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर पोलीस स्टेशनला खबर गेली, आणि मग जेव्हा तपासकार्य सुरू झालं तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं की जेव्हा ती हॉस्पिटलला ऍडमिट झाली तेव्हा तिला आम्ही विचारलं, एक्सरे झाल्यानंतर जेव्हा तिच्या गर्भाशयाला भोक दिसलं तेव्हा आम्ही तिला विचारलं कशामुळे झालं. तेव्हा तिने असं सांगितलं की माझ्या मित्रांनी शरीर संबंध केले माझ्याशी, आणि त्या शरीर संबंध करताना माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये, योनी मार्गामध्ये एक लोखंडाची तार घातली गेली, आणि त्या तारेमुळे ते भोक पडला असावं असं डॉक्टरांचं म्हणणं. याच्यानंतर तो मित्र कोण याचा तपास झाला आणि त्या आरोपीला अटक झाली. यामध्ये आरोपीला अटक झाल्यानंतर काय तपासाचं कसं असतं आपण थोडंसं चर्चा त्याच्यावरती करू. आरोपीला, कारण इथे कसं आहे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीच नाही, ना ती गेल्याचा साक्षीदार आहे, ना तिला परत आणून सोडल्याचा साक्षीदार आहे. बरं, दुर्दैवाची बाब इथे ज्या बालिकेवरती, पीडितेवरती अत्याचार झालाय ती आज मृत्युमुखी पडलीये, ती आज हयात नाही. मग तिने डॉक्टरांसमोर जो जबाब दिला त्याला मृत्यूपूर्व जबाब म्हणतात, डाईंग डिक्लेरेशन. डाईंग डिक्लेरेशनचा कायदा असा आहे की एखादी व्यक्ती आपल्या मृत्यू संदर्भामध्ये, माझा मृत्यू का झालाय, एखाद्याला जर चाकूनी भोसकलं समजा, तर तो चाकू कोणी मारला असं जर त्यांनी एखाद्याला सांगितलं तर तो त्याचा मृत्यूपूर्व जबाब म्हणून गणला जातो. इथे देखील त्या बालिकेने, त्या जखमेमुळे तिचा मृत्यू झालाय, तर ती जखम कोणी केली हे जेव्हा त्या डॉक्टरला, म्हणजे मग संबंधित व्यक्तीला, ओळखीच्या व्यक्तीला सांगावं लागतं का, तर नाही, कोणाकडेही ती व्यक्ती आपलं दुःख व्यक्त करू शकते, त्याला मृत्यूपूर्व जबाब म्हणतात. तो लेखीच असला पाहिजे का, तर नाही, त्याला तोंडी सुद्धा मृत्यूपूर्व जबाब असू शकतो. अनेक निकालपत्र त्या संदर्भात आहेत. आता याच्यामध्ये असं झालं की त्या बालिकेने त्या डॉक्टरला
त्या ह्याचं नाव नव्हतं सांगितलं, माझ्या मित्रांनी असं केलं, कृत्य केलं असं सांगितलं होतं. त्या मृत्यूपूर्व जबाबावरती डॉक्टरांनी पोलिसांना बोलवलं आणि त्याचा तपास सुरू झाला. मग आई वडिलांना जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा आई वडिलांनी ह्या मुलाचं, आरोपीचं नाव सांगितलं की याच्याबरोबर तिचं प्रेम संबंध होते आणि ती बाहेर गेली होती. आरोपीला अटक झाली. आता त्या अटकेनंतर त्याच्याकडून ती तार जप्त करण्यात आली, लोखंडी तार, ज्याच्यामुळे ही घटना घडलीये असं पोलिसांचं म्हणणं होतं. ही हे जे जप्ती असते ना, कुठेतरी रस्त्यामध्ये पडलेली जर असेल तर भारतीय पुराव्याचा कायदा त्याला मान्यता देतो का? तर नाही. पुराव्याचा कायदा काय म्हणतो की आरोपीच्याच ताब्यात ती गोष्ट असली पाहिजे किंवा आरोपीच्याच माहितीमध्ये ती गोष्ट असली पाहिजे. म्हणजे सगळ्या जगाला माहिती आहे तर ही इकडे दगड पडलाय किंवा इथे चाकू पडलाय तर तो आरोपी विरुद्ध नाही वापरता येणार पुरावा. पण आरोपीच्या कपाटामध्ये ती गोष्ट आहे, आरोपीच्या खास ताबे कब्जात ती गोष्ट आहे, तर तो जो पुरावा आहे तो आरोपी विरुद्ध वापरता येतो. हा देखील पुरावा आरोपीकडून जप्त झाला. ती तार जप्त झाली आणि त्याच्यानंतर खटल्या कामे डॉक्टरांचे जबाब झाले, आई वडिलांचे जबाब झाले, ते जिथे गेले होते तो घटनास्थळ पंचनामा झाला आणि असा सगळा पुरावा एकत्र करून म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट्स येतात, त्याच्यामध्ये बालिका जी गेली तिचं पोस्टमॉर्टम होतं, त्याच्या पोस्टमॉर्टमचे पेपर्स आणतात, त्याच्यानंतर तिचं जे मेडिकल सर्टिफिकेट्स, त्याच्यात जास्त महत्त्वाचं काय, तिचं जे ऑपरेशन झालं होतं ते एक्सरे होते की तिचं ते गर्भाशयाला त्याचं होल पडलं होतं, बोक होतं, त्याचे देखील रिपोर्ट्स आणले जातात. त्याच्यानंतर ते तिच्यावरती कुठलं ऑपरेशन झालं त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणली जातात आणि त्यानंतर असं सगळं आरोपपत्र माननीय न्यायालयासमोर येतं आणि तो गुन्हा चालतो. तेव्हा जेव्हा गुन्ह्याकामी साक्षीदार, पुरावे तपासी अंमलदारांनी, सरकारी पक्षांनी न्यायालयासमोर आणले तेव्हा एक घटना, एक गोष्ट लक्षात आली की या मुलीने 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आई किंवा वडिलांना किंवा आपल्या कुठल्याही मित्रमैत्रिणीला, कोणालाही माझ्यावरती अत्याचार झालाय असं सांगितलं होतं का? तर नाही. तिला जर असं काही घडलं असतं, तिच्या एवढ्या नाजूक अवयवामध्ये जर अशी तारेसारखी, रॉड सारखी गोष्ट जर गेली असती तर तेव्हापासूनच तिचा जे दुखणं आहे ते वाढलं असतं, तिला जाणवलं असतं. ते नव्हतं जाणवलं. तर ते जाणवलं कधी? तर 2 ते 3 दिवसांनी जाणवलं. मग त्याच्यानंतर काय झालं? ते जाणवल्यानंतर तिला हॉस्पिटलला नेण्यामध्ये देखील निग्लिजन्स आला. त्या बिचारीचं 5 दिवसानंतर ती गेली. बरं, तिकडे गेल्यानंतर देखील डॉक्टरांना ते जे होल दिसलं ते कधी दिसलं? तर एक्सरे झाल्यानंतर दिसलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतला. याला पुष्ट्यर्थ आई वडिलांचे काही जबाब, आई वडिलांना तिने काही जबाब दिले का मृत्यूपूर्व? तर नाही दिले. दुर्दैवानी ते नाही दिले गेले, फक्त डॉक्टरांपुढे दिले गेले. या केसमध्ये एक वेगळा अँगल असा आला की डॉक्टरांनी जेव्हा तिचं ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये असा संभव आहे का की त्या ऑपरेशन मध्ये त्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिच्या गर्भाशयाला ही जखम झाली असेल? ही गोष्ट जास्त महत्वानी, प्रकर्षाने कोर्टासमोर आणली गेली की तपासी अंमलदारांनी निष्पक्षपाती पुरावे आणले पाहिजेत, तपास केला पाहिजे. असंच धरून नाही चाललं पाहिजे, आरोपी आहे म्हणजे ह्याला ठोकलं पाहिजे, ह्यानीच केला असेल गुन्हा, असं नाही करता कामा. तपासी अंमलदारांनी जे पुरावे सत्यतेने समोर येतात ते मग हा आरोपीच्या फायद्याचे जरी असले ना आणि दुसरा कुठला तरी आरोपी असू शकतो असं जरी येत असेल तरी ते केलं पाहिजे. कारण अखेर न्यायासाठी आपण सगळेच, वकील सुद्धा न्यायासाठीच तर न्यायालयात आलेला आहे आणि न्यायालय कधी न्याय देईल? जेव्हा आम्ही सगळे घटक एकत्र येऊ आणि न्यायाच्या दृष्टीने मदत करू, सकारात्मक सहकार्य करू, तेव्हाच ते होऊ शकेल. पण इथे काय झालं? तपासी अंमलदारांनी फक्त आरोपीच्या इकडेच झापडं लावल्यासारखं फक्त आरोपीचं असणार आणि त्यांनीच गुन्हा केला असणार असाच फक्त तपास केला. या अँगलचा, या बाजूचा की कदाचित मेडिकल निग्लिजन्सची केस असू शकते ही, त्या अंदाजाने त्याचा विचार करून कुठलाही तपास केला नाही. आणि मग काय झालं की मेडिकल सर्टिफिकेट्स आणली गेली नाहीत, एक्सरे रिपोर्ट्स जे आणले ते नीट नाही आणले गेले. त्या जे होल होतं ते त्या ऑपरेशनच्या पूर्वीच्या एक्सरे मध्ये होतं का ते बघितलं पाहिजे होतं. जर ते असेल तर मग डॉक्टरांचा निग्लिजन्स नाही, पण त्याच्या नंतर जर दिसत असेल
तर तो डॉक्टरांचा नेग्लिजन्स, निष्काळजीपणा सिद्ध होतो. या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थितरित्या मांडल्या गेल्या असत्या तर कदाचित एक वेगळंच रूप या केसमध्ये आलं असतं आणि डॉक्टरांचा निग्लिजन्स समोर येऊन त्यांचा निष्काळजीपणा कदाचित खरा आरोपी माननीय न्यायालयासमोर आणला गेला असता आणि त्या बालिकेला न्याय मिळाला असता. या केसमध्ये काय झालं की या आरोपीनी हे जी तार होती, लोखंडी तार, ती आत घातल्याचा कुठलाही पुरावा माननीय न्यायालयासमोर आला नाही आणि त्यामुळे आरोपी तर सुटून निर्दोष गेलाच, पण खरा आरोपी सुद्धा माननीय न्यायालयासमोर आला नाही आणि ती बालिकेला मला वाटतं न्याय मिळालाच नाही. मला असं वाटतं की पुरावा शोधताना, पुरावा न्यायालयासमोर आणताना जर प्रत्येकानेच विचारपूर्वक सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून कार्य केलं तर मला वाटतं न्याय मिळायला वेळ लागणार नाही आणि अशा अनेक बालिका ज्या न्यायासाठी तडफडत जातील त्यांना न्याय मिळेल. आता हा जो आरोपी कडून जो लोखंडी तार मिळाल्याचा पुरावा आहे, आपण त्याच्यावरून काय बघू शकतो तर एखादी लोखंडी तार, या केस पुरता आपण विचार करू, ही लोखंडी तार मिळाली तरी देखील त्या तारेचा उपयोग आरोपीने त्या बालिकेबरोबर केला होता का हे सिद्ध झालं पाहिजे. तर ते सिद्ध झालं नाही, म्हणजे त्याचा वापर झालेला सिद्ध झाला पाहिजे. म्हणजे की या वेपनचा, आपण असं म्हणून हे हत्यार आहे या घटनेसाठी, तर या हत्याराचा, या तारेचा वापर आरोपीने त्या बालिकेच्या अवयवामध्ये घालण्यासाठी केलाय का, तर ही गोष्ट सिद्ध झाली नाही याचा अर्थ. आणि दुसरी गोष्ट, जो काही वैद्यकीय पुरावा या केसमध्ये आला तर ते होल, जे गर्भाशयाला पडलेलं छिद्र आहे, ते छिद्र या तारेमुळे झालंय हे सुद्धा सिद्ध झालं नाही. मग आता काय झालं तर ती बालिका जेव्हा 4 ते 5 दिवस घरामध्ये होती, माझ्या ओटीपोटात दुखतंय असं ती म्हणत होती, तेव्हा त्याच्यानंतर तिला 4 ते 5 दिवस कुठल्याही वैद्यकीय उपचारांशिवाय ती बालिका राहिली आणि त्याच्यानंतर जेव्हा हॉस्पिटलला गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला जे वैद्यकीय उपचार केले त्या उपचारांदरम्यान सुद्धा त्या बालिकेने या तारेचा उल्लेख नव्हता केला. पण या ज्या डॉक्टरांनी तिचं ऑपरेशन केलं, म्हणजे ओटीपोटात दुखतंय म्हणून तिचं ऑपरेशन झालं आणि ते जेव्हा एक्सरे मध्ये उपलब्ध झालं, म्हणजे दिसलं तिला की तिच्या गर्भाशयावरती एक छिद्र आहे आणि ते छिद्र तिच्या ओटीपोटात दुखण्याचं कारण आहे, त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन होऊन तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दिली गेली त्यानंतर तिला सेप्टिसिमिया झाला, न्यूमोनिया झाला आणि त्याच हे कारण घडलं की ती बालिका परत ICU मध्ये गेली आणि तिचं निधन झालं. आता महत्वाची बाब अशी की काय सिद्ध करावं लागतं या घटनांमध्ये, तर ह्याच्यामध्ये असं सिद्ध व्हायला पाहिजे की जो पुरावा, हत्यार न्यायालयासमोर येतं, या गोष्टीमुळे त्या बालिकेला मृत्यू आलाय, तर त्याचं पुरावा की आपण म्हणतो ना त्याची लिंक जुळली पाहिजे की या हत्यारानेच त्या बालिकेला मृत्यू झालाय. तर तसं कुठलाही पुरावा पोलीस या तपास कामात देऊ शकले नाही. दुसरी गोष्ट अशी की 5 ते 6 दिवस ती बालिका त्या हॉस्पिटलला ऍडमिट होती, पण कुठेही जेव्हा तिला ऍडमिट केलं तेव्हा तिने त्या मुलामुळे हे झालं असं आणलं नाही. जेव्हा तिचा एक्सरे रिपोर्ट आले तेव्हा त्या एक्सरे रिपोर्ट मध्ये तिला होल आहे, गर्भाशयाला मागच्या बाजूला होल आहे असं जेव्हा सिद्ध झालं तेव्हा ते त्याच्यामुळे झालंय हे पुरावा कोर्टासमोर दिला गेला नाही. आणि दुसरी बाब अशी की या काळामध्ये डॉक्टरांनी कुठली ट्रीटमेंट दिली तिला, हे बाकीच्या जेव्हा डॉक्टरांशी पुरावा घेतला गेला, तपास केला गेला, तेव्हा कुठल्याही डॉक्टरांनी ज्यांनी तिला तपासलं, फक्त ज्यांनी मृत्यूपूर्व जबाब म्हणतायत ज्या डॉक्टरांच्या समोर त्या बालिकेने दिला असं म्हटलं गेलं, त्यांच्या पलीकडे इतर कुठल्याही डॉक्टरांनी त्या डॉक्टरांच्या पुष्टीअर्थ सपोर्टिव्ह कुठलाही एव्हिडन्स त्या मुलीला त्याच्यामुळे मृत्यू झाला असं आलं नाही. त्यामुळे काय होतं की असे पुरावे जर सकसपणे, ठोसपणे दिले नाहीत तर त्या बालिकेला नेमका कशामुळे मृत्यू आला
हे सिद्ध करता आलं नाही. म्हणजे पोक्सो किंवा ह्या मोठ्या मोठ्या केसेसमध्ये जे स्पेशल एनॅक्टमेंट, स्पेशल कायदे झालेत ना, त्याच्यात त्याला मी निर्दोष असं सिद्ध करावं लागतं. पण भारतीय दंड संहिता म्हणा किंवा आत्ताचा भारतीय न्याय संहिता म्हणा, त्याच्यात काय असतं की आरोपीने मी गुन्हा केलाय हे नाही केला हे सिद्ध करण्याची गरज नाही. मग त्याने काय असतं की तो मौन बाळगलं, तुम्ही सिद्ध करा, असं जरी झालं तरी चालतं. पण कधी कधी काय होतं की तो एक पॉसिबिलिटी, एक डिफेन्स घेतो की मी नाही केलंय. त्या बालिकेला जेव्हा हॉस्पिटलला ऍडमिट केलं गेलं तिथे तिची ट्रीटमेंट नीट नाही झाली आणि तिला ती ट्रीटमेंट नीट न झाल्यामुळे तिला सेप्टिसिमिया झाला, न्यूमोनिया झाला, त्या कालावधीमध्ये झाला आणि म्हणून ती मृत्युमुखी पडली, तिचं निधन झालं. हे सांगण्याची म्हणजे हे सिद्ध करण्याची खरोखर जबाबदारी तपासी अंमलदाराची होती, पण ती त्यांनी पार नाही पडली. म्हणून आरोपी काय करतो, एक शक्यता निर्माण करतो न्यायालयासमोर. एक शक्यता म्हणजे काय होतं की वादातीत, संशयातीत सरकारी पक्ष सिद्ध करतोय का मीच गुन्हा केलाय, आरोपी मी आहे तर मीच गुन्हा केलाय असं सिद्ध करतोय का, तर नाही करत आहे. इथे एक शक्यता, एक संशय बाळगला आला की कदाचित त्या बालिकेला नीट ट्रीटमेंट दिली गेली नाही आणि म्हणून तिला सेप्टिसिमिया झाला. कारण सेप्टिसिमिया होणं, न्यूमोनिया होणं त्या मेडिकल, तिचं जे वैद्यकीय तपासणी झाली, ऑपरेशन झालं त्या काळात हे डेव्हलप होऊ शकतं आणि म्हणून त्यामुळे तिचा मृत्यू होऊ शकतो. ही जेव्हा शक्यता आली ना तेव्हा मग न्यायालय विचार करतं की जर अशी एखादी शक्यता जरी आली तरी त्याचा बेनिफिट ऑफ डाऊट, संशयाचा फायदा त्या आरोपीला दिला जातो. आणि इथे देखील काय काय झालं होतं तर कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते, आरोपी घेऊन गेला त्याचा. आरोपी विरुद्ध त्या बालिकेने कुठेही आई वडील, कारण आई वडील जवळचे होते, तिने त्यांच्याकडे तक्रार केली नव्हती की मला ह्यांनी असं असं कृत्य केलं, मला त्रास होतोय. समजा एखादी बालिका एवढ्या त्रासामध्ये माझ्यावरती ह्यांनी क्रूर हे केलंय, अत्याचार केलाय, हे आई वडिलांकडे सांगेलच. 5 दिवस ती बालिका घरात होती, या 5 दिवसांमध्ये तिने तसा कुठलाही आरोपी विरुद्ध केला नाही. प्रेम जरी असेल तरीही केला नाही, ती म्हणूच शकत होती, ते नाही केलं. त्याच्यानंतर जेव्हा ती तिकडे हॉस्पिटलला गेली तेव्हा त्या काळात सुद्धा तिने आई वडिलांना काही नाही सांगितलं. तिच्या गर्भाशयाला तो जे होल पडलं होतं, छिद्र होतं, ते त्या महत्वाची बाब अशी आहे की ते छिद्र या तारेने झालं हे सिद्ध व्हायला पाहिजे होतं, तेही सिद्ध नाही झालं. त्याच्यामुळे संशयाचा फायदा जो असतो, हे सगळे ना आपण म्हणतो ना हे तफावती आहेत, विसंगती आहेत या सगळ्या पुराव्यांमधल्या, आणि या लॅक्युनाचा, या विसंगतीचा फायदा अखेर आरोपीला मिळतो. त्यामुळे या सगळ्याचा फायदा आरोपीला मिळाला आणि अखेर त्या सिद्ध न झाल्यामुळे तो निर्दोष सुटला. पण शेवटी ती बालिका मेडिकल निग्लिजन्समुळे गेली की तिच्या शरीरातील ह्याच्यामुळे गेली, तिला जो त्रास झाला त्याच्यामुळे गेली की कोणी आरोपीने केलं होतं, हे संशय तसाच राहिला आणि तो प्रश्न न सुटता केस संपली.